नमस्कार मित्रांनो. जेसनच्या ग्रामसेवक मित्र सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघून घेणार आहोत जेसन सॉफ्टवेअरची काही ठळक वैशिष्ट्ये. त्यासाठी आपण अगोदर सॉफ्टवेअरची वेबसाईट बघूया. www.gramsevakmitra.com ही वेबसाईट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इन्व्हाइट लिंक्स दिसून येतील. याला क्लोज केल्यानंतर त्या खाली लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड आणि ज्या वर्षामध्ये आपल्याला लॉग इन करायचे आहे ते वर्ष टाकून किंवा सिलेक्ट करून तुम्ही लॉग इन करू शकता. साइन इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ग्रामसेवकाची प्रोफाईल दिसून येईल. त्यानंतर हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपले तुम्ही मोबाईलमध्ये इथे दाखवल्याप्रमाणे लॅपटॉपमध्ये किंवा कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये वापरू शकता. तुम्ही हे सॉफ्टवेअर कुठेही 24 तास आपल्या पॉकेटमध्ये सुद्धा मोबाईलमध्ये वापरू शकता. जेसन ग्रामसेवक सॉफ्टवेअरमध्ये सर्व 1 ते 33 नमुने उपलब्ध आहेत. नमुने इथे गेल्यानंतर आपल्याला सर्व 1 ते 33 नमुने इथे दिसून येतात आणि हे सर्व नमुने डाउनलोड केल्यानंतर PDF मध्ये सुद्धा डाउनलोड होऊ शकतात. या इथे बघा तुम्ही नमुना डाउनलोड केल्यानंतर हा सदर नमुना आपल्याला PDF मध्ये डाउनलोड झालेला दिसून येतो. तुमचा सर्व डेटा हा ऑनलाईन सेफ राहतो आणि तो एक्सेल फाईलमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सपोर्ट करता येतो. या ठिकाणी बघा एक्सपोर्टेड हा सर्व डेटा तुम्हाला सिलेक्ट ऑल कॉपी केल्यानंतर तुम्ही ते कुठल्याही एक्सेलमध्ये हा डेटा एक्सपोर्ट करू शकता. अशा पद्धतीने हा असा डेटा एक्सेलमध्ये आलेला आहे आणि सर्व डेटा हा सेव्ह केल्यानंतर सेव्ह तुम्ही सदर डेटा हा परत पुढल्या वर्षीमध्ये इम्पोर्ट सुद्धा करू शकता. या इथून अशा पद्धतीने तुम्हाला एकदा तयार झालेला डेटा परत तयार करण्याची आवश्यकता राहत नाही. त्यानंतर मालमत्ता धारकांना मोफत व्हॉट्सअपद्वारे सुद्धा आपल्याला त्यांच्या टॅक्सेशनची अलर्ट इथे एका क्लिकने फक्त पाठवता येते. त्यानंतर 8, 9, 10चा जो गोषवारा असतो तो ऑटोमॅटिक इथे चालूचा आणि एकूणचा गोषवारा हा तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर मालमत्तेची जी लांबी रुंदी असते बघा, इथे नमुना डाउनलोड केल्याच्या नंतर मालमत्तेची जी लांबी रुंदी असते या इथे बघा, ही जी मालमत्तेची लांबी रुंदी असते हिला तुम्ही मीटरमध्ये आणि फुटामध्ये फक्त सिंगल क्लिकने कंट्रोल पॅनलमधून तिथे बदलू शकता. या इथे फक्त आपल्याला चौरस मीटर किंवा चौरस फूट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तशाच पद्धतीने एकूण क्षेत्रफळ इथे जो रकाना 4 नंबरचा आहे याच्यामध्ये तुम्हाला एकूण क्षेत्रफळ दिसायला हवे की लांबी रुंदी दिसायला हवी की काहीही दिसायला नको, हा पर्याय तुम्ही इथून निवडू शकता. लांबी रुंदी, क्षेत्रफळ किंवा काहीही नाही. आपण इथे लांबी रुंदी सिलेक्ट केलेली होती त्यामुळे इथे लांबी रुंदी दिसून आलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे थकबाकीवरील दंड फक्त एका सिंगल क्लिकमध्ये घरकर, दिवाकर, सार्वजनिक आरोग्य, पाणी यांना लावू शकता आणि एका सिंगल क्लिकमध्ये हा सर्व नमुना 9 मधून काढू सुद्धा शकता. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस नमुना 9 अपडेट करण्याची गरज राहत नाही. त्याचप्रमाणे तुमचा जो ग्रामपंचायतीचा पेमेंट कोड असतो तो सुद्धा तुम्ही इथून नमुना 8ला या ठिकाणी दाखवू शकता. इथे आपले पेमेंट कोड अपलोड केल्यानंतर सदर पेमेंट कोड हा ऑटोमॅटिक नमुना 8च्या या लोकेशनला
दिसून येतो. त्यानंतरच्या सेटिंगमध्ये नमुना 8चा जो सिक्का असतो, या ठिकाणी बघा नमुना 8चा आलेला शिक्का आहे. हा आपण नाही केलेला आहे, त्यामुळे इथे शिक्का आलेला नाही. आपण जर तिथे होय केलेलं असेल तर त्याच्याखाली तुम्हाला शिक्का दिसून येईल. त्यानंतर तशाच पद्धतीने ज्या दिवशी आपण नमुना 8 डाउनलोड केलेला असेल त्या दिवशीचा दिनांकसुद्धा इथे या पर्यायामधून दिसून येईल. दिवा आणि आरोग्यकर तुम्ही क्षेत्रफळावरती डिपेंड न ठेवता सरळ सुद्धा तुमच्या इच्छेप्रमाणे जे हवे असतील ते घेऊ शकता. त्यानंतर 2 स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये लॉग इन होत असताना सदर ग्रामसेवकाच्या ईमेलला OTP जाईल. तो OTP ग्रामसेवकांनी दिल्याशिवाय तुम्हाला लॉग इन करता येणार नाही. ही एक खूप महत्त्वाची सेफ्टी आणि सिक्युरिटी आपण या सॉफ्टवेअरमध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीने रजिस्टरचे रेकॉर्ड प्रिंट करताना आपल्याला किती रेकॉर्ड रजिस्टरला हवे आहेत तेवढे आपण अपडेट करून सदर या ठिकाणून आपण रजिस्टर डाउनलोड करून बघू शकतो. आपण 4 दिलेले आहेत भाग 1ला आणि हे 4 रजिस्टरचे रेकॉर्ड इथे प्रिंट होऊन आलेले आहेत. प्रत्येक पेजला 4च रेकॉर्ड आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जेवढे रेकॉर्ड तुम्हाला लागत असतील 2, 3, 4 किंवा 5 तेवढे रेकॉर्ड तुम्ही अपडेट करू शकता. त्यानंतर इथे ग्रामसेवक साहेबांचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर करू शकता, ज्यावरती तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशनने OTP प्राप्त होईल. सदरच आणि सोबतच नमुना 8 नोंद किंवा बदल म्हणजेच तुमचा नमुना 8 नवीन तुम्ही ॲड केला असेल आणि इथे ऑप्शनला होय केलेलं असेल तर प्रत्येक नमुना 8ची एंट्री झाल्यानंतर तुम्हाला सदर नमुना 8चा मेल प्राप्त होईल. तशाच प्रकारे जर नमुना 8मध्ये काही बदल केला असेल तर तो बदलसुद्धा तुम्ही इथून तुमच्या ईमेलला अलर्ट येत असते. त्यानंतर आपण बघूया प्रमाणपत्राचे बाबत. इथे आपण हे सर्व प्रमाणपत्र ठेवलेले आहेत बघा. सर्व प्रमाणपत्र आपल्याला इथे दिसून येतात. ह्या सर्व प्रमाणपत्रांना आपण QR कोड लावलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने प्रमाणपत्र डाउनलोड केल्यानंतर आणि हा QR कोड स्कॅन केल्यानंतर सदर नमुना 8 हा कुणाच्या नावाने आहे ते नाव आपल्याला इथे व्हेरीफाय करायला मिळते. म्हणजेच सदर नमुन्यामध्ये काही बदल झाल्यास, प्रमाणपत्रामध्ये काही बदल झाल्यास सदर प्रमाणपत्र हे आपण व्हेरीफाय करू शकतो. तद्वतच काही ग्रामपंचायतीमध्ये नमुना 8 हे लेआउटनुसार तयार करावे लागतात. त्यामुळे तुम्ही इथून लेआउट नवीन जोडू शकता आणि सदर नमुना 8 लेआउटप्रमाणे तुम्ही बनवू शकता. तर अशाप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे आणि खूप डेव्हलप झालेले ग्रामसेवक मित्र सॉफ्टवेअर आहे. आता जेसन सॉफ्टवेअर हे खरेदी करण्यासाठी आमच्या कुठल्याही जेसनच्या मेंबर्सला तुम्ही कॉल करू शकता किंवा त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून हे सॉफ्टवेअर खरेदी करू शकता. धन्यवाद.